नमस्कार, मी किशोरी. आज आपण गावाकडच्या पद्धतीने मस्त असं कांदवणी बनवणार आहे. आणि भाजीला आपल्या घरात काय नसेल तर आपण ना कांदवणी नक्कीच बनवू शकतो. म्हणून मी इथं साहित्य घेतले. कांदे घेतलेत 1 किलो, टोमॅटो घेतले 2, लसूण, कढीपत्ता आणि सुके मसाले. सगळ्यात पहिला कांदा चिरून घेणार आहे. कांदा आपल्याला जास्त मोठा पण नाही आणि बारका पण नाही चिरायचा, अशा पद्धतीने चिरायचा आहे. अशा पद्धतीने मी सगळा कांदा चिरून घेते. कांदा चिरून झालाय. टोमॅटो चिरून घेणार आहे. टोमॅटो पण आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलाय. चूल पेटवून घेतली. चुलीवर तवा ठेवून घेतली गरम होण्यासाठी. तवा गरम झालाय. तव्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. 1.5 पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झालंय. तेलामध्ये मोहरी टाकून घेतली, जिरं, कढीपत्ता, रगडून घेतलेला लसूण आणि टोमॅटो टाकून घेतले. तेलामध्ये आपल्याला मऊ होईपर्यंत टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतलाय. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. फोडणीमध्ये आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये छान परतलाय. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. कांदा शिजण्यासाठी आपण कांद्याला झाकून ठेवणार आहे. ताट झाकून घेऊ वरून. जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल आणि ताट नुसतं झाकलं ना तरी पण चालू शकतं. कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजलाय का ते आपण पाहणार आहे. कांदा इथं छान मऊ झालाय आणि एकदम शिजलाय पण. आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहे. कांदा शिजवत असताना आपल्याला कमी जाळावरतीच ठेवायचा आहे आणि मी इथं हारावरतीच कांदा शिजवून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा ठेवणीतलं तिखट, पाव चमचा कच्चा मसाला, अर्धा चमचा हळद. मसाले आपण मिक्स करून घेणार आहे. आपल्या इथं छान असं कांदवणी तयार झाले. आता आपण काढून घेणार आहे. ह्याला काढून घेऊ भांड्यामध्ये कांदवणी. अशा पद्धतीने जर कांदवणी बनवलं ना तर सगळ्यांनाच आवडतं आणि चवीला पण खूप छान लागतं. एका भाकरीऐवजी 2 भाकरी तर नक्कीच खाऊ शकतो. आणि ज्वारीच्या भाकरी सोबत, चपाती सोबत आणि भातासोबत पण मस्त लागतं. कांदवण्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवते. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी मी इथं पीठ मळून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ मळून घेतलंय. जितकं आपण पीठ मळू ना तितकी भाकरी आपल्याला चवीला छान लागते. भाकरीला पाणी लावून घेऊ म्हणजे भाकरी पिटाळ लागत नाही.
भाकर भाजतीया हरावरती, तोपर्यंत आपण तव्यामध्ये शेंगदाणे लाल खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. शेंगदाणे लाल खरपूस भाजलेत. आपण इथं थोडंसं मीठ टाकणार आहे आणि पाणी वरतून मिक्स करून भाजून घेणार आहे. आज शेंगदाणे भाजल्यानं चवीला छान लागतात खायला आणि कांदा उन्यासोबत तर खायला भारीच लागतात. शेंगदाणे छान भाजलेत. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे.